कांतीराम बोराडे पाटील फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण थेट आता तिगळसळ सांडबोरवाडी या ठिकाणून आपण घाटाच्या खाली आहोत. तालुका खेड, जिल्हा पुणे, चंदन वस्ती. अत्यंत धक्कादायक अशी आपण आता इथे या ठिकाणी रात्री 10:15 वाजलेले आहेत. ग्रामस्थ आहेत. थोडं कॅमेरामॅनला विनंती करतो थोडे ग्रामस्थ दाखवा आणि काय प्रकार झालाय मी तुम्हाला आता ते सांगतो. इकडे कॅमेरा दाखवत आता. हे अत्यंत प्रचंड असं या परिसरात तुकाराम मुंडे यांच्या भीतीपोटी अख्खा ट्रक हा दुधाचा खाली केलेला आहे आणि प्रचंड या गावामध्ये असं दूधच दूध झालेलं आहे. या भागात त्या भागात वरून कुणीतरी ट्रक खाली केलेला आहे. तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅनला इथे विनंती करतो हे दाखव साहेब जरा. या सर्व पिशव्या हे बा, हे पिशव्या हे दाखव जरा मित्रांनो जरा. हे पिशव्या हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे पाहू शकता आता इथं काय आहे ते. परंतु प्रशासनाला मी विनंती करतो, खेड तालुक्यातील सर्वांना विनंती करतो का या ठिकाणी एवढी दुर्गंधी आहे तर विचार करू शकत नाही. या कॅमेरामॅनला विनंती करतो या लवकर तुम्ही हे पाहू शकता. तुम्ही हे पाहू शकता. अत्यंत आपलं प्रशासन झोपलंय का काय अशी यांची चिंता आहे. इथं पाहू शकता तुम्ही. या हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, कॅमेरामॅनला विनंती करतो व्यवस्थित दाखवा. हे पहा, हे पहा, हे पिशव्या हे पहा. ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. याचा लोगो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. दादा लोगो काढा. हे डुप्लिकेट दूध आहे. हे काही लोकांना याच्यावरती प्रिंट सुद्धा नाही आहे. हे डुप्लिकेट आहे. इकडे कॅमेरा मारा. हे कमीत कमी ह्याच्या मागचं कुठल्या तरी जवळपासच्या कंपनीमध्ये हे असलं पाहिजे आणि रेड पडल याच्या भीतीपोटी हा ट्रक घाटामध्ये खाली झालेला आहे. आता मी सर्व खेड तालुक्यातील प्रशासनाला विनंती करतो, आरोग्य विभाग असेल, खेड पोलीस स्टेशन असेल, याचा शोध लागला पाहिजे. उद्या हे ग्रामस्थ सर्व आपले तक्रारी करणार आहेत. तुम्हाला पुन्हा विनंती करतो या हे दाखवा व्यवस्थित. हे पहा. हे दूधच दूध पाहू शकता. हे डुप्लिकेट दूध आहे. याचं पॅकिंग तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅनला विनंती करतो हे दाखवा दादा. हे डुप्लिकेट दूध आहे आणि नक्कीच ह्या कारवाया तुकाराम मुंडे साहेबांच्या चालू असल्यामुळं हे संपूर्ण एक ट्रक खाली झालेला आहे. तो रात्री झालाय, सकाळी झालाय. आता याचा शोध नक्कीच होईल आणि येत्या काळामध्ये ही बनवणारी फॅक्टरी कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. ज्या कंपनीमध्ये उपलब्ध झालं त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आता या वस्तीमध्ये तुम्ही बघू शकता का इथं लहान मुलं आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता. दाखव इथं व्यवस्थित दाखव दादा. हे दाखव. हे पहा. इथं आरोग्याची धोका आहे. इथं दुर्गंधी, प्रचंड दुर्गंधी चालू आहे या ठिकाणी. आता या प्रशासनाला पुन्हा विनंती. हे दाखव दादा. हे पहा. हे पहा. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पार ह्या पलीकडे शेतांनी सुद्धा दूध दिलेलं आहे. अंगणवाडी दाखव. इथे शाळा पण बघा. ग्रामस्थ आहे. ग्रामस्थ आहे. कॅमेरा इकडे. मी प्रशासनाला विनंती करतो का हे गंभीर प्रकरण आहे आणि ह्या लोकांनी मला विनंती केली. कॅमेरा पुढे घेतात. विनंती केली का साहेब तुम्ही इथे या, हा झालेला प्रकार सत्य दाखवा. आणि हे दूध ह्या ठिकाणी किती हजार लिटर आहे मला सांगता येणार नाही. परंतु इथे लहान मुलांची अंगणवाडी आहे. आत्ताच तुम्ही इथं उभं राहू शकत नाही. प्रचंड दुर्गंधी असा इथं या ठिकाणचा प्रकार आहे. दादा इथलं कोण सदस्य ग्रामपंचायत कोण आहेत का, कार्यकर्ते, पुढारी? नाही बोला बोला. काय प्रकार ना या पुढे एक जण बोला पटकन. कॅमेरा पुढे घे. ना या पुढे सांगा काय प्रकार झालाय. कधी 7:30 दरम्यान इतकं पाणी दुधाच्या रोडला वास येतोय का? वेळा इतका घाण बाय माणसं आहे ना, पर नाक तोंड दाबून माणसं घरामध्ये स्वयंपाक. आता प्रशासनाला काय आव्हान करणार तुम्ही? काय आव्हान करा, मग ही सुविधा करा आमची गावाची नाही का. बरोबर आहे. बरोबर काय मी म्हणणार आहे, माणसं मारीत आमची. बरोबर आहे. प्रचंड धक्कादायक प्रकार आहे हा. आपण आता उद्या सकाळी याचा पुन्हा लाईव्ह इथं प्रशिक्षण आम्ही दुसरे सगळे मंडळी येऊ करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता झालं उद्या लेकरं बाळांचं काय